इथलेच पाणी इथलाच घडा, मातीमध्ये तुटला चुडा. इथलीच कमळण इथलीच टिंबे, पाण्यामध्ये फुटली बिंबे. इथलेच उशाप इथलेच शाप, माझ्या पाशी वितळे पाप. इथलीच उल्का आषाढ वनात, मावळतीची राधा उन्हात. ही कविता ना अनेकदा वाचावी लागेल किंवा हा व्हिडिओ रिप्ले करून पुन्हा पुन्हा ऐकावी लागेल आणि तरी देखील नेमका अर्थ कळेलच असं नाही, पण काहीतरी नक्कीच जाणवेल. सघन अर्थाच्या ऐवजी मनात कुठले तरी धूसर धुके पसरेल. काही जाणीवा अस्पष्टशा मनात उतरतील. मनाच्या खोल खोल तळ्यातलं पाणी कुठल्या तरी स्मृतींनी ढवळलं जाईल. अशी शाब्दिक अर्थाच्या पलीकडचे काहीतरी जाणवून देणारी ही कविता आहे कवी ग्रेस यांची. आज ग्रंथयात्रेच्या 67व्या भागात आपण त्यांचा संध्याकाळच्या कविता हा संग्रह पाहणार आहोत. चला निघूया या धुक्यातल्या वाटेवर. कवी ग्रेस यांचे मूळ नाव माणिक सीताराम गोडघाटे. त्यांचा जन्म 1937 साली नागपूरमध्ये झाला. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळीत झालेल्या घरात त्यांचं बालपण गेलं. पुढे नागपूर विद्यापीठातून मराठी विषय घेऊन आणि सुवर्णपदक जिंकून ते MA झाले. त्यानंतर अनेक वर्ष त्यांनी नागपूरच्या महाविद्यालयात अध्यापन केलं. नंतर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात ते संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. शिवाय महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचेही ते सदस्य होते. मर्ढेकरांच्या नंतर आलेल्या नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये ग्रेस यांची गणना होते. इनग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी ग्रेस हे साहित्यिक नाव धारण केले. त्यांचे एकूण 5 काव्यसंग्रह आणि 7 ललित लेख संग्रह प्रकाशित झाले. वाऱ्याने हलते रान या त्यांच्या ललित लेख संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. संध्याकाळच्या कविता हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1967 साली प्रसिद्ध झाला. नेहमी वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा अनपेक्षित वापर आणि अत्यंत वेगळी प्रतिमासृष्टी घेऊन ही कविता अवतरली. शीर्षकातून सूचित केल्याप्रमाणेच संध्याकाळच्या कातरवेळी जाणवणारी अनामिक हुरहुर, खोल मनात दाटलेले दुःख किंवा काहीतरी कायमचे हरवल्याची खंत यांची प्रचिती या कवितांमधून येते. शुभ्र अस्थींच्या धुक्यात खोल दिठीतली वेणा, निळ्या आकाश रेषेत जळे भगवी वासना. पुढे मिटला काळोख झाली देऊळ पापणी, आता हळूच टाकीनं मऊ सशाचा उखाणा. ही कविता कदाचित असंच संध्याकाळचं आकाश पाहून कवीला सुचली असावी. पश्चिमेच्या आकाशात भुरभुरणारे पांढरे ढग, क्षितिजावरच्या आकाशाची निळी रेषा, त्यात मध्येच दिसणारी भगवी छटा, पलीकडे दाटून येणारा काळोख या सर्वांचा मनावर होणारा एक विलक्षण परिणाम ग्रेस या कवितेतून व्यक्त करतात. रोज संध्याकाळी दिसणाऱ्या या सामान्य दृश्याने या कवीच्या संवेदनांचे अवकाश ढवळून निघते. हे दृश्य पाहणारा कवी अस्थींचे धुके झालेला परिपक्व मानव आहे. त्याच्या दिठीत एक खोल दुःख आहे, पण दुःख तरी कसे, तर नवनिर्मितीच्या पूर्वीचे. ही वेदना नाही, तर प्रसवपूर्व सोसावी लागणारी वेदना आहे. त्याच्या अवतीभवतीच्या आकाशात आता निळाई पसरली आहे, तरी कोणता तरी अनुभव घेण्याची वासना त्याच्या मनात अजूनही जागृत आहे. पण ही वासना भगवी आहे. कदाचित इहलोकीचे निळे आकाश ओलांडून पलीकडच्या अंधारात प्रवेश करतानाच्या काही संवेदना ती शोधती आहे. पुढचा अज्ञाताचा काळोख मिटवून टाकायला त्याची पापणीच देऊळ झाली आहे आणि त्या देवळाच्या गाभाऱ्यात ती दिठीतली वेणा त्याने जपून ठेवली आहे. आणि आता तो हळूच त्याच्या अंतरंगातून प्रसवणारी नवनिर्मिती एखाद्या मऊ सशासारखी जगापुढे मांडणार आहे. अर्थात ही कविता वाचल्यावर माझ्या मनात निर्माण झालेले हे एक अर्थवलय आहे. तुमच्या मनात या कवितेने काही दुसरेच अर्थवलय निर्माण होईल आणि कदाचित पुन्हा केव्हा तरी वेगळ्या मनस्थितीत ही कविता वाचली तर त्यातून काही वेगळाच अर्थ प्रतीत होईल. हीच ग्रेसच्या कवितांची जादू आहे. त्यांच्या कवितेचा अमुक एक अर्थ असा नेमकेपणाने कधीच सांगता येणार नाही, तरी वाचकाला ती खूप खोल अर्थानुभूती देऊन जाते. आपल्या कवितेच्या निर्मितीविषयी स्वतः ग्रेस म्हणतात,
रूपकाच्या उभारणीतून प्रसरणशील प्रतिमांचे संघात माझ्या कवितेतून निर्माण होतात. शब्दांचे जिथे विसर्जन झाले आहे तिथेही रूपकाची पाझरणी हळूहळू होऊ लागते आणि काव्याचा अर्थातीत अनुभव सुरू होतो. प्रतिमा म्हणजे कवीच्या भाववृत्तीचे सर्व कंगोऱ्यांसहित हुबेहूब जाणवणारे चित्र असते. त्यातले काही पदर इतके नाजूक आणि अस्पष्ट असतात की त्यांच्यावर व्यावहारिक जगातील भाषेचा प्रकाश झोत कवी टाकू शकत नाही. त्यासाठी त्या अनुभूतीच्या स्तरांना जवळच्या अशा तत्सदृश वस्तू कवी प्रतिमेमध्ये समाविष्ट करतो. अशी प्रतिमेची व्याख्या समीक्षक निशिकांत मिरजकर त्यांच्या साहित्य गंगा प्रवाह आणि घाट या पुस्तकात करतात. अशा प्रतिमांच्या सलग वीणेतून रूपक तयार होते. ग्रेसच्या कवितांमधून अशा प्रतिमा आणि रूपके केंद्रस्थानी असतात आणि त्या केंद्रातून अर्थाची वलय पसरत जातात. त्यांची पाऊस ही कविता पहा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पावसाच्या आवाजाने कवी झोपेतून जागा झाला आहे आणि कुठल्या तरी दुःखाचा मंद स्वर त्याला जाणवू लागला आहे आणि तो पाऊस बघता बघता त्याच्या मनात ते दुःख तीव्र होत जातं आहे. आकाशातून उतरणाऱ्या त्या नितळ पाण्यावरून दृष्टी फिरवताना त्याच्या मनातील दुःखाने जणू त्याच्या रक्ताचा पारा उडवला आहे. तारे उगवण्याच्या तिन्ही सांजेच्या या पावसाने मनातलं ते शुभ्र फुलांसारखं दुःख पेटून कसं उजळत नाही आणि तरी कवी संयम राखण्याचा प्रयत्न करतो आहे. पावसाच्या धारांमुळे समोर दिसणाऱ्या घरांच्या ओळी अस्पष्ट होत आहेत. आकाश ढवळून निघेल असा वारा सुटला आहे. कवीचं मनही असंच ढवळून निघालं आहे. दुःखाच्या लाटांचा जणू त्याच्या मनाच्या किनाऱ्यावरती पहारा आहे. ग्रेसच्या कवितांमधून मानवी दुःखाचं असं अभिजात शिल्प उभं राहतं. या संग्रहातील काही कविता हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध करून त्या अविस्मरणीय केल्या. वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान, हृदय गहिवरले, गाईचे डोळे करुण उभे की सांज निळाईतले, हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. 1960 नंतरच्या आधुनिक मराठी कवितेत जेव्हा यंत्रयुगाच्या, युद्धानंतरच्या जगण्यातील फोलपणाच्या किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या, विज्ञानाच्या प्रतिमा अधिकाधिक वापरल्या जाऊ लागल्या, त्या काळात ग्रेसच्या काव्यात मात्र भारतीय संस्कृतीतील प्रतिमाच प्रामुख्याने आढळतात. भारतीय पुराणे, मिथके यांचे उल्लेख अनेकदा येतात. त्यांच्या काव्यातून व्यक्त होणारी संवेदना ही आधुनिक काव्याची आत्मनिष्ठ संवेदनाच आहे. त्यांची कविता आधुनिक मानवाची अनुभूती व्यक्त करणारीच आहे. परंतु आधुनिक काव्यात त्या काळात प्रचलित असलेल्या मुक्तछंदाऐवजी ग्रेसच्या अधिकतर कविता मराठी छंदात अवतरतात. ग्रेसची प्रतिमासृष्टी लोकजीवनातून, भारतीय सांस्कृतिक संचितातून जन्म घेते. तलम रेशमी सांस्कृतिक संदर्भ संपन्न प्रतिमासृष्टी आपले परंपरेत रुजलेले भावविश्व अलगद जागे करते आणि गूढ अपार्थिव भारतीय मनात झिरपत आलेले अरूपाचे रूप दाखवित जाते. मग कुठे पान पान सोडती सहिष्णू वृक्ष येथले, चक्र ओंजळी तलेच वर्तुळात नादले, अशा वैष्णव प्रतिमा येतात. तर कुठे विवर्त नभ एकटे सतत तापलेली हवा, उन्हात जणू मैथिली तुझसी शोधिते राघवा, असा पौराणिक संदर्भ येतो. ग्रेसच्या कविता वाचताना आपण संधिकालाच्या वेळेस कुठल्याशा गूढ आभासमय वातावरणात हिंडत आहोत असा भास होतो आणि त्याचवेळी ही गूढ भूमी आपल्याच मनाची आहे ही जाणीव देखील होते. या मनाच्या गूढ आसमंतात दडलेले संवेदनांचे पदर धुंडाळण्यास त्यांची कविता प्रेरित करते. संयोगिनी या कवितेत ते म्हणतात, विराट घुमटातुनी गळत सावल्यांची घरे,
उजाड शिशिरातली गहन सावळी मंदिरे. हिमात जडली कुठे तरल स्वप्न भूमी निळी, तसेच घन मंद हे हृदयी लागलेले झरे. ग्रेसच्या कवितेत सायंकालीन गूढ भावार्थ मनस्थितीचा एक व्याकुळ सूर लागला आहे. अशा कातर वेळेत जाणवणाऱ्या, मनाला भिजवून टाकणाऱ्या तरी निथळून जाणाऱ्या संवेदना त्यांची कविता पकडते. आपल्या एका लेखात श्रीनिवास वारुंजीकर म्हणतात, उजेडही नाही आणि अंधारही नाही अशी तिन्ही सांजेची वेळ. त्या वेळेच्या विजेसारख्या संधिरेषेवर ग्रेस उभे राहिले आणि मग त्यांनी निर्मिती शक्तीला आवाहन करणारा कवितेचा बीजमंत्र उच्चारला. मग धूसर वातावरणातून त्यांच्याकडे एक विलक्षण दुःख दग्ध असं आकारविहीन विकारचरण अर्थसंचित चालत आलं. या संचितानं ग्रेस यांच्या कपाळावर आपली रक्तखूण उमटवली. हाच त्यांना मिळालेला प्रतिभेचा वर आणि शापही होता. मग काव्यनिर्मितीचा झंझावात त्यांच्या भोवती आयुष्यभर गरगरत राहिला. कळणं आणि न कळणं यांच्यातील सीमारेषा संधिप्रकाशाप्रमाणे अंतर्धान पावली. विश्वव्याकुळतेचा अनुभव देणाऱ्या या कवितांविषयी आज आपल्याशी बोलत आहेत प्राध्यापक अमृता इंदुरकर. 1967 साली प्रकाशित झालेला ग्रेस यांचा संध्याकाळच्या कविता हा कविता संग्रह प्रकाशित होऊन इतकी वर्षे लोटल्यानंतरही आज नवा रसिक वाचक असो किंवा जुना रसिक वाचक असो, या कवितांमधलं जे ताजेपण आहे ते आजही लोपलेलं नाही आहे. ग्रेसची प्रत्येक कविता कितीही वेळा वाचली तरी ती नित्य नूतनच वाटते. संध्याकाळच्या कवितांमध्ये असे कोणते ताजेपण आहे हे निश्चित शब्दात सांगणे कठीण असले तरी त्यांच्या कवितातून घडणारे अनुभूती व्यूहाचे आणि अबोध मनातील गूढ संवेदना विश्वाचे एक तरल पातळीवरील जे दर्शन असतं ते वाचकाला अगदी वेगळ्या विश्वात घेऊन जाते. ग्रेस यांच्या कवितेतील आशयगर्भता अधिक वेळ लावते की अभिव्यक्तीचे लावण्य अधिक वेळ लावते हे सांगता येत नाही कोणालाच. तू उदास मी उदास, मेघ ही उदासले, स्मृतीतले विदग्धनाद पैंजणात सांडले, तुझ्या तनूत चंद्रशिल्प सांजली निळी जळे, जसा समुद्र आंधळा नि सूर्य दूर मावळे. ग्रेस यांच्या कवितेत काय नाही आहे. उलट असे म्हणावे लागते की ग्रेस यांची कविता जगातील एकाही जीवन जाणीवेपासून अस्पर्श राहिलेली नाही. त्यामध्ये भय, वेदना, चिंता, प्रेम, विरह, निसर्ग, मातृशोक, मृत्यूचिंतन, त्यानंतर शृंगार, सृजनचिंतन, पौराणिक आर्ष महाकाव्यातील अजरामर चरित्रे, पशु, पक्षी, प्राणी या सर्वांना ग्रेसच्या कवितेने कवेत घेतलेले दिसते. पण असे असले तरी इतर कवींची कविता वाचून जी मनात धारणा तयार होते किंवा त्या अनुषंगाने काव्यविश्वाच्या विशिष्ट कल्पना मनाशी बाळगून ग्रेसच्या कवितेकडे जर का आपण गेलो तर आपली फसगत झालीच समजा. कारण ग्रेस यांच्या प्रतिमारूपी धुक्यात लपलेले काव्यशिल्प अनुभवायचे असेल तर रसिकाला देखील त्याची तितकीच किंमत मोजावी लागते. ही किंमत कशाची आहे तर एका प्रकारची प्रतिभापूर्ण परिश्रमाची अपेक्षा ग्रेस आपल्या प्रत्येक रसिकाकडून करताना दिसतात. ग्रेस यांच्या कवितांवर दुर्बोधतेचा शिक्का बसला हे आपणा सर्वांना माहीतच आहे. तरी देखील आपल्या काव्यानुभूतीचे सुलभीकरण त्यांना अजिबात मानवत नव्हते. ग्रेस यांचे हे विलक्षण अनुभूती विश्व मूलतः त्यांच्या स्वायत्त कल्पना विश्वातून जन्मास आले होते. त्या कल्पना विश्वातील घटक अद्भुत, नेणीव प्रधान, अगदी तर्कातीत म्हटलं तरी चालेल आणि गूढ स्वरूपाचे आहेत. संध्याकाळच्या कवितांमध्ये प्रारंभ नावाची कविता आहे. ही जी प्रारंभ नावाची कविता आहे ही या कवितेमध्ये एक प्रकारची शृंगाराची दाहकता माणसाला कशी पोळून काढते याचं गूढ असं चित्रण आलेलं आहे. आणि या दाहकतेपासून ग्रेस आपल्याला सावध करताना दिसतात. ते काय म्हणतात प्रारंभ या कवितेतून?
इंद्रियांच्या प्रारंभात क्षितिज, संवादीपणाने. नाद माझे हळूवार, पैंजणी रात्रींना दुःख अभिजात, स्पर्शमय वर्तुळात क्षणाक्षणाने. अवकाश रेषा निसरड्या, सप्तरंगी आकाशगामी डोळीयांच्या गुंफात. अवकाश रेषा निसरड्या, सप्तरंगी आकाशगामी डोळीयांच्या गुंफात. जाऊ नकोस हाकेवर थांब, जाऊ नकोस हाकेवर थांब, ते अमृताचे भयान डोह आहेत, अमर होशील. ग्रेस यांची दुःख, विरह, वेदना, औदासिन्य, वैफल्य या सगळ्या जाणीवांना सामोरे जाण्याची पद्धतही अत्यंत विलक्षण अशी आहे, अनवट आहे. हे दुःख कधी नात्याशी धागा जोडताना दिसतं, कधी एकाकीपणाच्या संगमरवरी शिल्पात जाऊन बसतं, तर कधी थेट मृत्यू जाणीवेशी एकरूप होताना आपल्याला दिसतं. संध्याकाळच्या कवितांमध्ये हिमगंध नावाची अगदी छोटीशी 2च कडव्यांची कविता, या कवितेमध्ये मोक्ष, मुक्ती, मृत्यू आणि वेदना यांची प्रातिभ वीण अशी काही त्यांनी विणलेली आहे की वाचक स्तिमित होऊन जातो. नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे, नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे, ब्रह्मांडाची दारे बंद झाली. नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे, ब्रह्मांडाची दारे बंद झाली. माझ्या आसवांना कुठेही मगंध, माझ्या आसवांना कुठेही मगंध, मागे पुढे बंध पापणीचे, मागे पुढे बंध पापणीचे. जीवनातले दुःख जणू शहाणपण देण्याकरताच निर्माण होत असावे असे त्यांच्या कविता वाचल्यावर प्रकर्षाने जाणवते. म्हणूनच मोठ्या अधिकाराने ते म्हणतात, देठास तोडतानाही रडले न फुलाचे अंग. किती सुंदर कल्पना आहे बघा. खर तर संध्याकाळच्या कवितांबद्दल सांगायचं झालं, अगदी संध्याकाळच्या कविता या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाचं अगदी खास वैशिष्ट्य जर का सांगायचं झालं, तर या कविता संग्रहाचा आस्वाद घेताना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे जाणवते, ते म्हणजे त्यांच्या कवितेचे दर्शनी स्वरूप अत्यंत मोहक आहे. हे मोहक पण कसं आहे तर संगमरवरावर नाजूक हाताने नक्षी काढून तिला रंग दिल्यावर तिचे सौंदर्य खुलावे तशी शब्दांची नक्षी कोरण्याचा ग्रेस यांना एक प्रकारचं वेडच होतं. मग ती अगदी निसर्ग जाणीवेची नक्षी का असेना, किंवा कवितेतली एकूणच निसर्ग जाणीव का असेना. कुसुंबी सावळे निळे, उदे अनंत जांभळे, मेघ मेघ रंग रंग, सूर्य सूर्य मावळे, तिरास पाखरे भरून अंतराळ व्यापले, दिठीस लागले थवे, जशी धुक्यात राऊळे. खरे तर संध्याकाळच्या कविता या संग्रहानंतर राजपुत्र आणि डार्लिंग, चंद्रमाधवीचे प्रदेश आणि सांध्य पर्वातील वैष्णवी हे कविता संग्रह आणि बरेच ललित संग्रह देखील प्रकाशित झाले, हे आपल्याला माहीतच आहे. पण संपूर्ण ग्रेस आकळायचा असेल तर रसिकाला कोणत्याही क्रमाने त्यांच्या कवितांचे वाचन करता येणार नाही, हेही तितकंच खरं आहे. सर्वात आधी जर का कविता संग्रह आपल्याला आस्वादायचे असतील तर संध्याकाळच्या कविता वाचाव्या लागतील आणि मगच क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने त्यांच्या अन्य कविता संग्रहांना हाताळावे लागेल. त्याचं कारण आहे ग्रेस यांच्या पुढील कारण संध्याकाळच्या कविता या कविता संग्रहाच्या नंतर जितके त्यांचे कविता संग्रह आले, तर या सगळ्या कविता संग्रहांची काव्य निर्मितीची पाळंमुळं जणू काही संध्याकाळच्या कविता या एका संग्रहात सामावलेली आपल्याला दिसतात. म्हणजे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, कारण संध्याकाळच्या कवितांमधील एक एक जाणीव ही पुढील काव्य निर्मितीचे बीज ठरलेली दिसते आपल्याला, आणि त्याची एक संगती आपल्याला बरोबर जसं आपण पुढे वाचत जातो तशी तशी लागताना दिसते. आणि म्हणूनच या मूळ बीजामधूनच पुढील संपूर्ण महाकाय काव्यवृक्ष निर्माण झालेले आपल्याला दिसतात. इतके या संग्रहाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. आणि शीर्षकातून तर आपल्या लक्षात येतच की संध्याकाळच्या कविता हा एकूणच कविता संग्रह म्हणजे कवी ग्रेस यांची जी खरी ओळख आहे एक कवी म्हणून,
त्याचे संसूचन करणारा हा पहिला कविता संग्रह आहे, ज्याचं पुढच्या कविता संग्रहांमध्ये आपल्याला बरोबर सगळीकडे असे त्याचे बीज विखुरलेले दिसतात. असे या कविता संग्रहाचे महत्व अगदी अनन्यसाधारण असे आहे. धन्यवाद. सहजासहजी न समजणारी आणि तरीही काहीतरी खूप सांगून जाणारी ग्रेस यांची तरल भावस्पर्शी कविता अवश्य वाचा. तुम्हाला त्यातून अर्थांची कोणती वलये गवसली ते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन सांगा. भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात एका महाभारतावरील कादंबरीचा अनुभव घ्यायला. तोपर्यंत वाचत रहा.